नमस्कार. आजच्या मराठी मंत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या जीवनात बापाची भूमिका फार अप्रतिम आहे. ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो त्या दिवशी आपलं घर आपल्याला स्मशानासारखं वाटू लागतं. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, परंतु श्यामचा बाप कुणाला समजला नाही. हाडांची काळं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करतो त्याचं नाव बाप. ज्या दिवशी घरातील बाप निघून जातो त्या दिवशी सगळ्यात जास्त दुःख त्या घरातील लोकांना होते. गेलेला बाप पुन्हा कधीच येणार नाही. मानवी जीवनात जेवढं प्राधान्य आईला आहे तेवढेच प्राधान्य वडिलांना आहे. बाप म्हणजे खऱ्या अर्थाने बापच असतो. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असते. आई म्हणजे घराचा कळस आहे, पण तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेणारा पाया हा बाप आहे. आई म्हणजे समयाची ज्योत आहे. सगळ्यांना दिसते, सगळ्यांना प्रकाश देते, सगळ्यांना प्रकाशित करते, परंतु ती ज्योत प्रकाशित करण्यासाठी तापावं लागतं ते त्या समयीला. ती समय तापलेली समय म्हणजे बाप आहे. आई म्हणजे प्रेमाचा सागर असते, पण बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते. आई सतत कृती आणि उक्तीतून व्यक्त होते. बाप शरीरानं मरतो पण आठवणीतून कधीच मरत नाही. त्या आठवणी पूर्ण आयुष्यभर तशाच राहतात, अगदी दर दिवशी डोळ्यासमोर दिसतात. म्हणून म्हणावे वाटते, बाप कोणाचा कधीच मरू नये.